रयत शेतकरी संघटना तथा शिवसेना बोभाटा यांच्या संयुक्त निवेदनाची जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी घेतली दखल। श्री ज्ञानेश्वर राऊत, लाखांदूर तालुका अध्यक्ष रयत शेतकरी संघटना व श्री विनोद ढोरे, राहणार सरांडी बुद्रुक, लाखांदूर तालुका अध्यक्ष शिवसेना पक्ष उभाटा गट यांनी लाखांदूर तालुक्यातील धान्य उत्पादन शेतकऱ्यांची खरीपाची हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे बोनस राशी तात्काळ जमा करण्यात यावी या मागण्याकरिता दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शेतकरी बांधवांसह माननीय जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। आत्मदहन इशाऱ्यामुळे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा देणारा श्री ज्ञानेश्वर राऊत, श्री विनोद ढोरे व इतर 22 शेतकऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन लाखांदूर येथे कलम 68 मपोका अन्वये 1248 वा डिटेन करण्यात आले। घटनेतील गांभीर्य लक्षात घेता 2:30 ते 3 दरम्यान माननीय चंद्रे साहेब, जिल्हा पणन अधिकारी भंडारा, माननीय वैभव पवार, तहसीलदार, तहसील कार्यालय लाखांदूर तसेच पोलीस निरीक्षक पवार यांनी आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या यांची मागणी अनुषंगाने चर्चा केली आहे। या चर्चेच्या अंती माननीय चंद्रे साहेब, जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांनी मध्यम मार्गे तोडगा काढून शासनाकडून निधी प्राप्त होताच निधी देण्यासंदर्भात ठोस लेखी आश्वासन दिले। अपेक्षित मागणी अनुषंगाने आत्मदहनाचा इशारा देणाऱ्यांचे समाधान झाल्यामुळे आत्मदहनाचा इशारा मागे घेतलाय। आत्मदहनाचा इशारा देणारे यांना कलम 69 मपोका अन्वये दुपारी 3:20 दरम्यान मुक्त करण्यात आले। या प्रसंगावरून शासनाचे तोंड दाबले तर नाक उघडतो आणि नाक दाबले तर तोंड उघडतो या उक्तीप्रमाणे शेतकरी बांधवांना शेवटी जीवन मरणाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते याचीच कदाचित शासन प्रशासन वाट बघत असावे हे यावरून सिद्ध होतंय। जटा टाइम्स, जनता टाइम्स टीव्ही चॅनल साठी जिल्हा प्रतिनिधी साजन बोकडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.